आणि म्हणून हे सगळे ग्रंथ ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर आहेत, त्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. पण इथे ग्रंथोपजीवी हे कोण घ्यायचं? वैकुंठवासी परमपूज्य खानदारकर महाराजांनी इथलं ग्रंथ म्हणजे सगळेच ग्रंथ घ्या, कारण ज्ञानोबाराय हे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो असे आहेत. सर्वच ग्रंथांच्या विषयी ज्ञानोबारायांना आदर आहे. परंतु परमपूज्य धुंडा महाराजांनी असं लिहिलंय, जरी ग्रंथ अनेक असले तरी चालू विषयात कोणता ग्रंथ आहे, प्रकरण कोणतं चालू आहे त्याच्या नुसार जर आपण घेतलं तर ज्ञानोबारायांच्या समोर कोणत्या ग्रंथांचा आदर जास्त आहे. महाभारताचाही आदर ज्ञानोबारायांनी प्रगट केलाय. मगाशी सांगितलेली ओवी, काव्या रावो हा म्हणून हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आहो रसाळपणाचा. महाभारताविषयी खूप आदर ज्ञानोबारायांना आहे. मनोनी महाभारती जे नाही ते नव्हेची लोकी त्रयी, व्यासोच्छिष्ट जगत्त्रय म्हटलंय. वेदाच्या विषयी ज्ञानोबारायांना आदर आहे. अनेक वेळा वेदाच्या समर्थन करणाऱ्या सुद्धा आहेत, आदर प्रगट करणाऱ्या सुद्धा आले आहेत. वेदा श्रुती काय नाही, श्रुती परवती माऊली जगा, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. तो जो जगी समान सकृप हिताहिताचा दीपू, हिताहित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू वेदू जेने. परंतु इथे जो प्रकरण चालू आहे ते मात्र गीते संबंधी आहे आणि ज्ञानेश्वरी संबंधी आहे. ज्ञानोबाराय जे पसायदान मागतायत, हे पसायदान जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या ग्रंथोपजीवी कोण आहे? ते ग्रंथोपजीवी म्हणजे गीतेच्या संबंधाने घ्या किंवा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने घ्या, कारण ज्ञानेश्वरीमध्येच गीतेचं खूप मोठं महात्म्य ज्ञानोबारायांनी सांगितलंय. कारण वेदातलं सर्व सार जे आहे ते महाभारतात आहे, पुराणात आहे, सगळ्या शास्त्रात आहे. सगळ्या शास्त्राचं सार म्हणजे गीता आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता ग्रंथी जी, किंवा म्हणून जाणती तया सवा गीताची एकी सेवा, काय करा लागवा शास्त्री. बाकीचं काय शिकत बसता बाबा होता, त्या ठिकाणी फक्त गीतेची सेवा करा, गीताची एकी सेवा, गीतेचं सेवन करा, फक्त जाणत्याबरोबर करा. गीता ज्याला कळी, गीतेचा ज्याला अनुभव आलाय त्याच्या सहवासात गीतेचं सेवन करा. कारण जे वेदापेक्षा सुद्धा गीतेचं महत्त्व सांगितलं आपण पाहिलं. वेदाचंही मूळ ज्ञानोबाराय म्हणतात गीतेत आहे. हा वेद जे आहे ते भगवंताच्या निश्वसितातून जन्माला आले. जयाची जन्मलेगा वेद राशी, तो पैजेशी बोलीला म्हटलंय. म्हणून स्वमुखे आपण सांगेतो श्रीकृष्ण. म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे गीता आणि गीतेवर लिहिलेली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी. कारण प्रकरण ज्ञानेश्वरीचं आणि गीतेचं चाललेलं आहे. गीतेवर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीला सुद्धा ग्रंथ म्हटलंय. ज्ञानेश्वरीला ग्रंथ ज्ञानेश्वरीतच कुठं म्हटलंय सांगावं.
किंवा ज्ञानेश्वरीचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं कुठं केलंय त्या ओळ्या सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं ज्ञानेश्वरीतलं ज्ञानेश्वरीचं महत्त्व. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या गुरूंनी माझ्या हातात ग्रंथाच्या रूपाने सगळं समाधी धन दिलं. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधून दिदले गोसावी. म्हणजे ग्रंथाच्या रूपाने बांधून काय दिले मला माझ्या गुरूंनी, त्यांच्या गुरूंच्याकडून क्रमाने गुरुक्रमे लाधले. अगदी ना तरी आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. भगवान शंकरांच्या पासून जे काही समाधीचं धन आहे, समाधी हेच धन, आणि हे समाधीचं धन त्यांना प्राप्त झालं. समाधी म्हणजेच परमात्मा. हे परमात्मरूपी धन त्यांना प्राप्त झाले आणि त्यांना प्राप्त झालेलं परमात्मरूपी धन आमच्या गुरूंनी ग्रंथाच्या रूपाने बांधून माझ्याकडे दिलेला आहे. म्हणून हा ग्रंथ जो आहे हा काही सामान्य ग्रंथ नाही. तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे, ग्रंथू न हे कृपेचे वैभव तिये. या ग्रंथाचं वर्णन ज्ञानोबारायांनी खूप केलं. हे ग्रंथ नाही, हे निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचं सगळं वैभव या ग्रंथात आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा काही सामान्य ग्रंथ नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. नामदेव महाराजांनीच वर्णन केलंय. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. पुढचे मनाचरण. अध्यात्म विद्येचे चैतन्याचा दीप, श्रवणाचे मिसे बैसावेऊनी स्वानंद साम्राज्य भुवनी 56 भाषेचा केला असे गौरव. भवार्णवी नाव उभारिली. ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारे कितीतरी संत आहेत, ग्रंथ म्हणून वर्णन करणारे आहेत. जनाबाई वर्णन करतात, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानदेव मंगळ मुनी सेवा करी राशी जनी. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होते. ग्रंथ शब्द आलेला आहे. किती श्रेष्ठ हा ग्रंथ आहे. वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. म्हणून अशा हा जो ग्रंथ आहे, ज्ञानोबाराय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी. आता एवढा मोठा ग्रंथ मी तयार केला. श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. व्यासांनी केला तो गीतेला, गीतेचं वर्णन. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, आणि केवळ निवृत्तीनाथ महाराजांचीच कृपा नाही, गहिनीनाथ महाराजांची कृपा आहे. माझ्याकडून हा ग्रंथ निर्माण केला गेला. मग हा जो ग्रंथ आहे, प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी त्या ग्रंथाचं महात्म्य लिहिलेलं असतं, ग्रंथ वाचण्याचं फळ लिहिलेलं असतं. तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा, विष्णू सहस्रनाम वाचल्यावर शेवटी फळ लिहिलं. काय फळ विष्णू सहस्रनाम वाचण्याचं? शेवटचा श्लोक, त्याच्यानंतरचा
इतिदम हां इतिदम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना. हां सगळं लिहिलंय काय काय होतं ते काय. कोणी वाचलं विष्णू सहस्रनाम, शूद्राने वाचलं तर काय होतं, क्षत्रियाने वाचलं तर काय होतं, ब्राह्मणाने वाचलं तर काय होतं, सगळं लिहिलं. प्रत्येकाचं फळ. कोणताही ग्रंथ काढा, त्या ग्रंथाच्या वाचनाने माझा हा ग्रंथ तयार झाला आणि या ग्रंथाचं एक स्तोत्र असेल कुठलंही, राम, तुम्ही त्या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र घ्या, शेवटी लिहिलंय बुधकौशिक ऋषींनी, हे स्तोत्र जो कोणी म्हणेल त्याला काय काय लाभ प्राप्त होईल. तसं ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारायांना सुद्धा ही ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांच्या ना काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी फल मिळावं असं वाटतंय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी. हा ग्रंथ जो कोणी वाचेल, हा ग्रंथ कोणी पाठ करेल, हा ग्रंथ कोणी समजून घेईल, अर्थाचं चिंतन करील, हा ग्रंथ जगाला सांगेल, हा ग्रंथ जगेल आणि हा जगवेल. ग्रंथाप्रमाणे जो आचरण करील. ग्रंथोपजीवी म्हणजे कोण? ग्रंथ झाला, पण ग्रंथ उपजीवी कोण? आपण पाहून आलो. ग्रंथ उपजीवी म्हणजे ग्रंथावर उपजीविका करणारा नाही. नाही तर सगळे दुकानदार घ्यावे लागतील. ग्रंथ उपजीवी म्हणजे ग्रंथ हेच ज्याने आपलं जीवन केलेलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. ज्ञानेश्वरीमय ज्याचं जीवन झालेलं आहे, गीतामय ज्याचं जीवन झालेलं आहे, नवे नवे ज्ञानेश्वरीतला जो अर्थ आहे त्या अर्थाकार ज्याची वृत्ती होऊन या ज्ञानेश्वरीमध्ये आलेली जी काही प्रमेय आहे ती सगळी प्रमेय ज्याने आपल्या जीवनात उतरवलेली आहेत, या ग्रंथाचं अनुष्ठान करून ज्ञानेश्वरी जे जगतात, ज्यांच्याकडे पाहून आपल्याला ज्ञानेश्वरी कळू शकते. आपणचे होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे असे झालेले आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एर लौकिक भाव किंवा जयाचे लिले माझी नीती जी आली असे. ज्यांच्याकडे पाहून आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी कळते, ज्यांच्या आचारात ज्ञानेश्वरी आहे, ज्यांच्या विचारात ज्ञानेश्वरी आहे. मोठी मोठी मंडळी होऊन गेली. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज मामासाहेब असं म्हणतात, यांना चालती बोलती ज्ञानेश्वरी असं म्हणायचे. यांना ग्रंथोपजीवी म्हणायचंय. तसं तर सगळ्यांनीच आपलं ग्रंथ आपलं जीवन केलेलं आहे. वाचणारा असेल, पाठ करणारा असेल, महत्त्वाचाच आहे. अनुष्ठान करणारा असेल, प्रचार करणारा असेल, या सगळ्यांना ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला एक प्रकारे. कारण तेही सोपं नाही. ज्ञानेश्वरी वाचणं सोपं आहे का? पाठ करणं सोपं आहे का? अर्थ समजून घेणं सोपं आहे का? आणि दुसऱ्याला सांगणं, अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात. आता ग्रंथ तर लिहून झालाय, पण या ग्रंथाचा प्रचार प्रसार सुद्धा झाला पाहिजे. लोकांनी या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, पठन केलं पाहिजे, याच्यानुसार जीवन जगले पाहिजेत. म्हणून ही विशेष मागणी ज्ञानोबारायांनी केली.
आणि ग्रंथोपजीवी. आता हे ग्रंथोपजीवी जे आहेत ते कोण आहेत? कोणाच्या जीवनामध्ये हा ग्रंथ त्या ठिकाणी फलद्रूप होऊ शकतो? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतच सांगितलं. या ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत? तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी परी लोकू वाकचातुर्य होईल सुखिया. अहो अर्जुनाची पांती जे परिसनिया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. जो अंतरंग आहे तो याचा अधिकारी आहे, तोच ग्रंथोपजीवी होऊ शकतो. कारण या ग्रंथामध्ये काय सांगितलंय? ज्ञानोबारायांनी परमात्म्याचं वर्णन केलंय आणि परमात्मा दर्शन करण्याचा अधिकारी जो आहे अंतरंग अधिकारी आहे. इतरांना लाभ होणार नाही का? होईल म्हटले. वाक चातुर्य होईल सुखिया. कोणाला अलंकाराचा आनंद मिळेल, कोणाला रसाचा आनंद मिळेल, कोणाला ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताचाही आनंद मिळेल. पण मुख्य फल जे पाहिजे ज्ञानेश्वरीचं ते मात्र कोणाला मिळेल? जो ग्रंथोपजीवी झालेला आहे. इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. आत्मप्रभा नित्य नवी तेची करोनी ठाण देवी. जो इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. भगवंताने सुद्धा या ग्रंथाचं शेवटी फल सांगत असताना अधिकाऱ्याचा विचार सांगितलाच. श्रद्धावान सुयश्च शृणुयादपियो नरहा सोपी मुक्त शुभान लोकान. झालं ना पुढं? सोपी मुक्तस अशुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मना. तो सुद्धा श्रद्धावान पाहिजे, सुमनो आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, गोप्यही तया प्रती चावळी जे सुखे, आणि सर्व मार्गी निंदा सांडोनी आस्थापय शुद्धा. गीता श्रवणी श्रद्धा उभारी. जो आता जे गीतेला आहे ते ज्ञानेश्वरीला आहे. गीतेच्या संबंधाने लिहिले ना हे आर्थे रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी बैसोनिया. ना हे आर्थे रिगोनी मनी नसेल त्याला अर्थ कळाला. श्रवणे लागोनी कानी केवळ ऐकली, किंवा जपमिशे वदनी बैसोनिया मुखाने फक्त त्याचं पठन केलं. तेव्हा गीतेचा पाठू जो जाणे तयाचेनी सांगातीपणे गीता लिहोनी वाहने पुस्तकमिश. नुसतं गीता लिहिली जरी, आता लिहायचं प्रस्त भरपूर चालू आहे. अनेक लोक गीता लिहितात, ज्ञानेश्वरी लिहितात. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे लोक घेऊन येतात. बघा ही आम्ही ज्ञानेश्वरी लिहिली, आम्ही एकनाथी भागवत लिहिलं. आम्ही चांगली गोष्ट आहे ना, कारण लिहिल्यानंतर सुद्धा ते दृढ होण्याची शक्यता आहे. पण केवळ लिहिलं म्हणजे उपजीवीय झाला असं नाही. केवळ वाचलं पाठ केलं म्हणजे उपजीवीय झाला असं नाही. केवळ अर्थ कळला म्हणजे उपजीवीय झाला असंही नाही. तो त्यातला एक भाग आहे, तो त्यातला एक प्रकार आहे. त्या गीतेचा अर्थ जो आहे तो अर्थ पूर्ण उतरला, किंवा ज्ञानेश्वरीचा अर्थ उतरला पूर्ण. ज्ञानेश्वरी प्रमाणे ज्याने जीवन बनवलंय
अहो ज्ञानेश्वरीत आलेलं अमानित्व कसं असतं हो, त्यांच्याकडे बघा. गुरुवर्य कोरेकर बाबांच्याकडे बघा, बोधे बाबांच्याकडे बघा, डॉक्टर महाराजांच्याकडे बघा, महात्मे सगळे आपले गुरुजन बघा. अमानित्वम आधंबित्वम कसं असतं हे पाहायचं असेल तर ज्यांच्याकडे बघून आपल्याला पाहता येतं ते आपण ओळी म्हणून आलो, चालते ज्ञानाचे बिंब. हे ग्रंथोपजीवी लोक आहेत. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनिजे हेतु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. किंवा इथे भगवंतांनी 4-5 श्लोक लिहिलेत, मी एकच म्हटला. अध्यक्षतेचे इमम धर्म्यम संवाद मावयो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्या इति मे मती. इष्टस्याम इति मे मती. तिथेही ओवे असतील काही. तेव्हा आणि ग्रंथोप हे ग्रंथोपजीवी लोक आहेत सगळे. ग्रंथ यांच्यामुळे जिवंत राहिलेले आहेत. तुकोबरायांनी आपल्याला गाथा दिली, वास्तविक पाहता बुडवली होती. सहन झालं नव्हतं लोकांना. त्या काळामध्ये मुंबाजी बुवा गोसावी यांनी रामेश्वर भट्टांच्याकडे तक्रार केली. रामेश्वर भट्टांनी बोलून घेतलं, तुमच्या अभंगामध्ये वेदाचे मंत्र उमटतात आणि हे योग्य नाही, तुम्ही इथून पुढे ग्रंथ करायचा नाही. केलंय त्याचं काय करायचं. केलेला जो ग्रंथ आहे त्याला दगड बांधायचे आणि तो इंद्रायणीमध्ये काय